मराठा आरक्षणासाठी पुढील आठवड्यामध्ये विशेष अधिवेशन होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारकडून विशेष अधिवेशनाची तयारी सुरू असल्याचंही कळतंय। त्यामुळे आता हे अधिवेशन नेमकं कोणत्या तारखेला होणार ते बघावं लागेल। तसं अंदाजे 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान अधिवेशन होण्याची शक्यता वर्तवली जाते। मराठा आरक्षण कायद्यासाठी पुढील आठवड्यामध्ये अधिवेशन होण्याची शक्यता आहे। तर 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान हे एक दिवसाचं विशेष अधिवेशन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि मराठा समाजाला शिक्षण तसंच नोकरीमध्ये आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा समाजाचं गेल्या 10 महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यावरून सरकारवर दबाव वाढवलेला आहे। त्याचबरोबर तिसऱ्यांदा त्यांनी उपोषण सुरू केलं आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण देण्याची आणि त्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची जे आश्वासन काही दिवसांपूर्वी दिलेलं होतं त्यानुसार आता हे एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावलं जाईल अशी माहिती समोर येते आणि पुढच्याच आठवड्यामध्ये हे अधिवेशन होण्याची शक्यता वर्तवली जाते। याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत थेट जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? एकीकडे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत आणि दुसरीकडे आता विशेष अधिवेशन बोलावण्याच्या हालचाली सुरू असल्याचं दिसते। काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच आपण पाहतोय मागच्या अनेक वर्षांपासून म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण मराठा समाजाकडून वेळोवेळी आपण पाहिलेलं आहे मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनं पुकारण्यात आली। मात्र एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मागच्या 10 महिन्यांमध्ये उपोषण केलेलं आहे। मात्र हीच एक मागणी धरून लावलेली आहे। एकीकडे सरकारकडनं त्यांना पूर्णपणे विश्वास जो आहे तो या बाबतीत म्हणजेच मराठा आरक्षणाला ज्या पद्धतीत त्यांच्या मागण्या आहेत या मान्य करून मात्र कायद्याच्या कसोटीमध्ये कशा पद्धतीत निर्णय घेता येईल या पद्धतीत निर्णय जो आहे तो घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे आपण पाहिलं तर विशेष अधिवेशन देखील घेण्यात येणार आहे। पुढच्या आठवड्यातच हा विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे। एकूणच 15 फेब्रुवारीला हा विशेष अधिवेशन असणार आहे आणि या अधिवेशनामध्ये मोठा निर्णय होण्याची देखील तितकीच शक्यता आहे, कारण एकीकडे आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह याचिकेच्या अंतर्गत जी सुनावणी सुरू आहे ती एकीकडे सुरू आहे, तर दुसरीकडे आपण पाहिलं तर ज्या विशेष अधिवेशन जे बोलवण्यात आलेले आहे या विशेष अधिवेशनामध्ये आपण पाहतोय की मागासवर्ग आयोगाचा अहवाल देखील मांडण्यात येणार आहे आणि हा अहवाल पुढे ठेवून मात्र कशा पद्धतीत निर्णय घेता येईल किंवा कायद्याच्या कसोटीत कशा पद्धतीत हा निर्णय घेता येईल या संपूर्ण बाबीमध्ये चर्चा होणार आहे। आणि कुठेतरी आपण पाहतोय की मोठा निर्णय जो आहे तो या अधिवेशनामध्ये घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा कालपासून उपोषण सुरू केलेलं आहे। आपली एकच मागणी जी आहे की ज्या पद्धतीत नोकरीसाठी आणि या सगळ्याच मागण्या धरून मराठा आरक्षण मिळावं आणि कुणबी प्रमाणपत्राची ज्या पद्धतीत सर्वेक्षण जे आहे ते पूर्ण झालेलं आहे याच सर्वेक्षणच्या आधारावरती कशा पद्धतीत निर्णय घेण्यात येतो हे देखील पाहावं लागेल। त्यामुळे विशेष अधिवेशन 15 फेब्रुवारीला बोलवण्यात आलेलं आहे। त्यामुळे या अधिवेशनामध्ये मोठा निर्णय जो आहे तो सरकारच्या वतीने घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे। निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।